झालेली आहे आणि चांगले प्रेक्षक सामना पाहण्याचा आनंद घेत आहेत आणि खरोखर चांगल्या पद्धतीने मॅच सुरू आहे आणि हे तिसरा षटक या संघासाठी महागडं पडलेलं आहे. विजयीसाठी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. टोनी एलेव्हन या संघासाठी शेवटचं षटक टाकलेलं ते तुषार यांनी असं महागडं षटक. त्या षटकात 16 धावा. रुपेश आणि साहिल या संघासाठी रुपेश आणि साहिल खेळत आहेत. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. 7 पाहिजे 7 20 झाले. 7 पाहूया पुढील षटक घेऊन येत आहेत ओमी इलेव्हनसाठी संदीप. पाहूया रुपेश यांना टाकलेला चेंडू आणि सुंदर असा लागलेला चेंडू रुपेश काही समजलेला नाही. पाहूया हा आठवड्याचे सामने चालू असताना 5 चेंडू 6 धावा. पाहूया रुपेश 7 धावा. आपल्या संघासाठी रुपेश काय करतायत. संदीप यांनी 55 पार करत असताना टाकलेला चेंडू रुपेश यांना पडा वाईट चेंडू. या एका अवांतर धावेने संघाची धाव संख्या होती 21. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना खरोखर सुंदर सामन्यामध्ये रंगत आलेले आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि वाईट चेंडू. या एका अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 22. 5 पाहिजेत ना. 5 पाहिजेत. 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. मला वाटतं ते हृदयविकाराचे जे असतील त्यांनी हा सामना पाहू नये. पुढील चेंडू टाकलेला चांगला होतो आणि चांगला चेंडू रुपेश यांना काही समजलेला नाही. पाहूया 4 चेंडू 5 धावा. रुपेश कामकर आपल्या संघासाठी काय करतात. मला असं वाटतं मलाच घरी गेलं पाहिजे. पुन्हा एकदा वाईट आहे ना. हो वाईट आहे ना. आणि व्हाईटने अवांतर धाव संगत घोड बनले. संघ 23 झाले ना. 4 धावांची गरज विजयीसाठी. 4 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू पाहूया संदीप त्यांचं थोडंसं नियंत्रण चुकत असताना फटकावलेला चेंडू रुपेश यांनी आणि शिवाजीच्या बाहेर गेलेला 4 धावा. चौकार मारून सामना विजय केलेला आहे रुपेश कामकर यांचा. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. इलेव्हन संघाचं हार्दिक स्वागत. राखून हा सामना जिंकलेला आहे. खरोखर सुंदर. या सामन्यात एका षटकात 3 गडी बाद करून मॅन ऑफ द मॅच असं त्यांना एक पारितोषिक देण्यात येणार आहे. साहिल कदम 3 चेंडूने हा सामना 3 चेंडू राखून एक सामना जिंकलेला आहे आणि खरोखर सर्व प्रेक्षकांचं त्यांनी मंत्रमुक्त केले आहे. सर्व प्रेक्षकांना साहिल यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांचं एक पारितोषिक देऊन शैलेश कामकर दुसरा कोण आहे का. दुसरे कोण आहेत नाही त्याला एक वैयक्तिक द्यायचं. वैयक्तिक द्यायचं. साहिल कदम यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. आमच्या बॉलरचे 500 रुपये प्रथमेश गुराव. पुढील संघाच्या कलाकारांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. आणि 2 साहिल कदम यांना 3 विकेट घेतल्या कारणाने आपण त्यांना एक त्यांचा सत्कार करणार आहोत.
आमच्या गावचे भिकाजी आवड झाला कुठले 1000 देऊ भिकाजी खामकर भिक्खू शेठ. अहो या असं का लांब पळताय इकडे या इथे यांच्या हस्ते एक पारितोषिक देणार आहे तर त्यांनी ते स्वीकारावं. सर्वांनी जोरदार टाळ्यांची स्वागत करूया. साहिल कदम यांचं पहिल्या षटकात 3 विकेट्स 3 फलंदाजांना बाद करून त्यांनी जो MMA तो धक्का दिला होता. पुढील संघ तर पुढील संघ कुठले CBW कोण आहे? अरे कुठे ए प्रवीण CBW आणि कोण नाही हे आता उमी झाली. कोण आहे? aggressive shooter आणि कोण? अग्रेसिव्ह शूटर CBW आणि CBW हा होणार आहे सामना. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती संपर्क साधायचा जरा आणि प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी आमच्या मंचावर पाठवायचा आहे. आणि तुम्हाला पहिलीच सूचना दिलेली आहे जर कुठल्या संघाचा प्रतिनिधी येत नसेल तर त्या संघाच्या 5 धावा कमी करण्यात येतील. नाही 5 धावा बस राणीच्या हाती. हो ना कोणाचं क्षेत्ररक्षण कोणाचं पहिल्या मॅच मध्ये सुंदर खेळणारा प्रसाद हा 0 आउट होत आहे आणि वॉरियर्स या संघाला पहिल्या चेंडूवर धक्का बसलाय. त्याचा स्ट्रायकर बॅट्समॅन सिक्सर किंग हा 0 आउट झालेला आहे. वॉरियर्स संघाचा सिक्सर किंग त्याला काही चेंडू समजलेला नसताना पहिल्या चेंडूत बाद होत तो आपल्या पॅनलिंगकडे परतत असताना दुसरा फलंदाज मैदानात उतरत आहे. त्या फलंदाजाचं नाव गणेश हा आपल्या संघाची धुरा कोणत्या परिस्थितीत सांभाळेल हे पाहूया. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पहिला गडी बाद दुसरा चेंडू घेऊन येतात ते नाव लिहिलं त्याचं ऋषी अद्रे. पुढील चेंडू आपल्या संघासाठी संजय चिबडे. पुढील चेंडू पाहूया चांगल्या रीतीने टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवर निर्धाव असा चेंडू. थांब रँडीच्या कोणतरी बघत ना दारू पिताना मी आलाय. पुढील चेंडू तिसरा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू चांगल्या रीतीने झटकावलेला आणि त्या चेंडूवर निघालेली 1 धाव आणि या 1 धावेने संघाची धाव संख्या होते
1. एक बाद एक. कोण वॉरियर्स ना शूटर या संघाची धाव संख्या होते 1 बाद 1. या षटकातील प्रथमेश गिराव पुढील चेंडू चांगल्या रीतीने टटकावलेला पाहूया. सुशांत संघाला वॉरियर्स या संघाकडून चांगलं असं क्षेत्ररक्षण. शूटर या संघाची बघ ना तुला सकाळी टाकलेलं मी. कुठल्याही संघाने कुठेही न जाता आपण अर्गा गावातच थांबायचंय, नाहीतर प्रत्येक संघाला 15 मिनिटाची अवधी देण्यात येईल, नाहीतर त्या संघाला आम्ही बाद करण्यात येईल. पुढील चेंडू चांगला येतो वट्टावला पाहूया त्या संघा त्या धावेवर किती धावा येत आहेत त्या. आणि या चेंडूवर निघालेली 1 धाव आणि 1 धावेने वॉरियर्स शूटर या संघाची धाव संख्या होते 3. 1 बाद 3. पुढील चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया काय करतायत. आणि चांगल्या रीतीने टाकलेला हा चेंडू सुंदररित्या असा टाकलेला. तिकडे या संघाचं पुढील षटक घेऊन येत आहेत 55 कदम. सुकेश कदम मुंबई शिवाजी पार्क जाधव सुकेश कदम आणि आमच्या या पंचक्रोशीत नावाजलेले सुकेश कदम पुढील षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. पाहूया काय करतायत. पुढील चेंडू सुकेश कदम यांचा चांगल्या रीतीने पटकावलेला उंच असा गगन चुंबी झालेला आणि सुटलेला हा चेंडू आणि त्या चेंडूवर निघालेली ती 1 धाव आणि त्या 1 धावेने संघाची धाव संख्या होते ती 4. 1 बाद 4. पाहूया सुकेश कदम पुढील चेंडू आणि चांगल्या रीतीने पटकावलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षणात थोडीसा गचाळपणा त्याच्यामुळे हा सुटलेला आणि पुढील चेंडू सुकेशांचा. पाहूया पंचांना पार करून टाकलेला चेंडू आणि तो चेंडू आणि नो बॉल असा नो बॉल हिट ह्या चेंडूवर रनआउट होऊ शकतो, झेलबाद होऊ शकत नाही. पुढील चेंडू सुकेशांचा. पाहूया फ्री हिट असा. पाहूया पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि हा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू नंतर शूटर या संघाची धाव संख्या होती ती किती होत आहे. अरे राजा धाव संख्या सांग रे. हे धाव रे राजू, धाव संख्या सांग रे बाबा. पुढील चेंडू सुकेशांचा. पाहूया चांगल्या रीतीने मारलेला हा चेंडू आणि त्या चेंडूवर 1 धाव पूर्ण होत असताना पाहूया ही दुसरी धाव आणि एक अवांतर धाव. या एका चेंडूवर निघालेल्या 3 धावा शूटर या संघासाठी एका अवांतर धावेचे योगदान आणि या 3 धावेनंतर संघाची धाव संख्या होते 8. संघाचं दुसरं षटक सुकेश या षटकातील 4था चेंडू घेऊन येत आहेत सुकेश कदम. पाहूया 55
काय करतायत पाहू आपल्या संघासाठी टाकलेला चेंडू आणि सुंदर पिठा आता यष्टीच्या मागे जाऊन विकेट किपरच्या हातात जाऊन थांबलेला हा चेंडू पाहूया यापुढील या षटकातील पाचवा चेंडू पाहूया शूटरसाठी टाकलेला चेंडू सुंदर असा पटकावलेला गगनचुंबी आणि हा सुंदर असा टिपलेला झेल सुंदर असा टिपलेला झेल आणि शूटरला आणखी एक दुसरा धक्का सुकेश यांनी गेलेला आहे आणि या पुढील होणारा सामना काव्य ट्रॅव्हल्स विरुद्ध ओमी 11 दोन्ही संघांनी तयार राहायचंय काव्य ट्रॅव्हल्स विरुद्ध ओमी 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधा त्वरित टॉस सोडून घ्यायचा आहे पुढील फलंदाजाचं नाव सांगा जरा फलंदाजाचं नाव सांगा महेश महेंद्र पाहूया आपल्या संघासाठी महेंद्र काय करतायत पुढील चेंडू शूटर संघासाठी महेंद्र आलेले आहेत पाहूया सुकेश कदम यांचा कसा सामना करतायत या संघातील या षटकातील शेवटचा चेंडू सुकेश यांचा महेंद्र यांना पाहूया काय करतायत आणि चांगला टाकलेला चेंडू पण तो चेंडू वाईटच्या दिशेने पंचांशी वाट घालू नये पंचांचा निर्णय अंतिम राहील सुकेश कदम पंचांशी वाट घालू नये चेंडू वाईट असेल तर वाईट नो असेल तर नो उडवून घ्या ना उडून घ्या पुढील दोन्ही संघाचे कर्णधार यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे कोणाचा असेल नो बॉलचा इशारा अंपायर विनायक यांचा आणि फ्री हिट आता बघूया महेंद्र काय करतात सुकेश यांच्या बॉलिंगवर फ्री हिट आहे मला वाटतं ते पण सुंदर बॅट्समन आहेत फ्री हिटला बघूया 6 मारतात का आपले कॉमेंटेटर महेश कदम यांच्या हस्ते टॉस उडवला जाईल दोन्ही कर्णधारांनी अनिकेत ओमी 11 आता संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत संकेत जोगे खूप सुंदर असे गोलंदाज आहेत ते आणि स्ट्राईकला आहेत महेंद्र बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते वॉरियर संघाकडून ते खूप सुंदर असे बॅट्समन आहेत आणि मारेला ऑफ साईडला कटवला चेंडू बघू एक धाव घेतलेला दुसरी धाव घेतात का बघूया आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत यापुढील होणारा सामना ओमी 11 वर्सेस काव्या ट्रॅव्हल्स या दोन्ही संघाच्या कर्णधाराने माईकशी संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा एक जोग आहे एकदा या दोन्ही संघाच्या कर्णधाराने माईकशी संपर्क साधायचा आहे टॉस उडवून घ्या नको घ्यावं लवकर पाऊस आला पडत नको खूप सुंदर बॉलिंग जोगोयाची धाव संख्या किती झाली धाव संख्या 14 कितवा षटक आहे
3 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 14. अग्रेसिव्ह शूटर्सचा स्कोर थोडा मंदावलेला आहे. षटकार चौकारांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं शूटर असेल, पण त्यांच्या संघातील खेळाडू हे काही शूटर पद्धतीने खेळू शकत नाही आहेत. पाहूया पुढील चेंडू आणि हा पुढील चेंडू टाकल्यानंतर मिळालेली ही 1 धाव आणि दुसरी धाव आणि अशा रीतीने एक लाईनच्या बाहेर बॉल टिकल्यामुळे 1 धाव डिक्लेअर आहे. डिक्लेअर 1 धाव. उदय ती काठी लावली ना. खूप सुंदर अंपायरिंग करतात साहिल आणि विनायक. पुन्हा एकदा स्ट्राईकला महेंद्र. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू 4था चेंडू खेळण्यात आहेत. पाहूया शूटर संघासाठी टाकलेला चेंडू सुंदररित्या असा वाईट. टाकलेला चेंडू वाईट. या आता मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल शूटर या संघाला. पहिल्या मॅच मध्ये त्याने 80 पार धावा केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये थोड्या कमी होताना दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा मारला चेंडू. बघू आपलं कॅच पकडतो का. आणि हा झेल घेतलेला आहे चेंडू आणि त्या चेंडूवर झालेले फलंदाज बाद. शूटर आमच्या कॉमेंटेटरने असं सांगितलं होतं की तुम्हाला यापुढे अशी फलंदाजी करावी लागेल आणि ती फलंदाजी करत असताना तुम्ही झेल बाद झालात. बरोबर आहे महेशजी. आता कुठेतरी त्यांना आक्रमक फलंदाजीच करावी लागेल. फलंदाजी करत असताना आपण हे ध्यान ठेवायचं असतं की आपण हा चेंडू कुठे मारत आहोत. सीमारेषेचा भार मारायचा आहे की फलंदाजाच्या हातात मारायचा आहे. शूटर म्हणजे शूटर हा कोण असतो, एखाद्याला ठोकणारा. पण तुम्ही सरळ चेंडू एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या हातात देत आहात, ते ध्यान ठेवून पुढील चेंडू कुठे उडवला. 1 धाव. या 1 धावेने संघाची धाव संख्या होते. शूटर या संघाची धाव संख्या होते 17. संघाचं तिसरं काय बॉलिंग करतोय बघा. सुंदर बॉलिंग. सुंदर असं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17. आता मला वाटतं शेवटचं षटक आहे आणि काहीशी जोरदार शूटिंग करावी लागेल ते शूटरच्या संघाला. शेवटचं षटक पाहूया शूटर या संघाकडून आपल्या संघाला काय योगदान मिळतंय पाहू. या षटकात मला वाटतं जवळजवळ 6 चेंडू 6 षटकार असे शूटर या संघाकडून आम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच मिळतील, कारण का शूटर संघाकडे असे फलंदाज आहेत की ते जाग्यावरून कोणत्याही साईडला बॉल भिरकवू शकतात. आणि शेवटचं षटक बघण्यासारखं होणार आहे, कारण का त्यांचे 2 चांगले शूटर्स मैदानात आहेत. शेवटचं षटक घेऊन येतात ते काय बॉलरचं नाव काय. बॉलर्स नेम ऋषिकेश. आपल्या संघासाठी शेवटचं षटक शूटर या संघासाठी. पाहूया पहिला चेंडू पंचांना पार करून टाकलेला सुंदररित्या असा आणि त्या चेंडूवर मिळालेली. आणि अशा रीतीने बघूया अंपायरचं डिसिजन काय येतं बघूया. पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांशी वाद घालू नये. खूप चांगले पंच आहेत आपल्या या सामन्यासाठी. विनायक, साहिल कदम महाराष्ट्राकडून खेळलेले प्लेयर आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या टीम मधून ते टेनिस क्रिकेटमध्ये खेळलेले
प्लेअर आहेत ते पंच म्हणून आपल्याला लागलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून चांगलेच डिसिजन मिळणार आपल्याला. पुन्हा एकदा बघूया महेंद्र काय करतात आपल्या संघासाठी. आणि सुंदर असा फटका बघूया. एक धाव घेतलेला आहे. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सुशांतांचा. अजून त्यांना बॉल भेटलेला नाही, पण ते आता कुठेतरी भेटलाय. त्यांना शोधतायत, राबतायत. काव्या ट्रॅव्हल्स यांनी टॉस जिंकलेला आहे. आता बघूया आपलं ते त्यांचा कौल काय आहे ते बघूया. सुंदर बॉलिंग करतात. ऋषी बघूया आता पुन्हा एकदा परत एकदा आणि ऑफ साईडला तडकवला चेंडू. एक धाव घेतलेले बघा. दुसऱ्या धावीसाठी धावतायत. गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण केलेले आहेत आणि तिसरा धाव भेटते काय बघूया. आणि 2 धावेवर समाधान मानावं लागेल. अशा रीतीने शूटर्स या संघाची धावसंख्या 20. काय बॉलिंग करतायत बघा. धावसंख्या 20. 21 धाव माफ करा स्कोर. आणि दुसरी धावसाठी धावलेले आहेत आणि अशा रीतीने रनआउट. अंपायर साहिल यांनी बघा ह्यालाच तर खेळ म्हणतात. कधी एका मॅच मध्ये 80 पार धाव होतात, तर कधी 20-22 धावावर समोरची टीम रोखून ठेवते. मला वाटतं CBWG एंटरटेनमेंट टीम आहे यांची बॉलिंग जरा टॉप लेवलची आहे, कारण ज्या टीमने 80 पार धावा केल्या होत्या त्या टीमला 20-25 धावामध्ये रोखून ठेवलं अजून. त्यामुळे CBWG टीम खूपच छान बॉलिंग अटॅक आहे. त्यांच्यामध्ये गाजलेले प्लेअर आहेत. सुशांत खामकर असू देत, ह्या पंचकृषीमध्ये गाजलेले प्लेअर त्यांच्यामध्ये आहेत. बावा पप्पन असे गाजलेले प्लेअर आहेत. संघाचं शेवटचं षटक चालू आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ऋषिकेश. पाहूया आपल्या संघासाठी लवकरात लवकर सुशांत काय बॉलिंग करतोय बघा. चांगलेला जबरदस्त बॉलिंग. ऋषिकेशने चांगला टाकलेला चेंडू आणि त्या एका चेंडूवर आणि आउट. अशा रीतीने षटक संपलेले आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 23 आणि जिंकण्यासाठी ऍग्रेसिव्ह शूटर संघ आपल्या CBW संघाला 24 धावांची आवश्यकता. 24 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. खूप सुंदर बॉलिंग केलेली आहे. मला वाटतं आता खूप चांगली मॅच बघायला मिळणार आहे, कारण शूटर संघाचं क्षेत्ररक्षण खूप छान आहे. पुढील 23 झालेले जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. पुढील होणारे इनिंग आणि हा पुढील आत्ता जो होणारा जो पुढील इनिंगचा जो सामना आहे तो एक अटीतटीचा सामना होणार आहे. 24 चेंडूत 24 धावा. पाहूया शूटर यांचं क्षेत्ररक्षण, बॉलिंग हे खूप चांगले आहे. पाहूया आपण सगळ्यांना असं वाटतं की शूटर हा संघ आपलं चांगलं क्षेत्ररक्षण किंवा बॉलिंग ही चांगली करतील आणि प्रेक्षकांनाही तुमची बॉलिंग क्षेत्ररक्षण बघायचे आहे. आतुरतेने तुमची वाट बघते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे शूटर या संघाने.
कोण जातं घेऊन द्यायचे नाहीत. मी प्रथमतः आमच्या ग्राउंड स्टाफचे आभार मानतो. बॉल कोणी घरी घेऊन जायचे नाही, इथं जमा करायचे. प्रत्येक संघाला एक विनंती आहे की मंडळाने दिलेला चेंडू हा प्रत्येकाने मंडळाकडे जमा करायचा आहे. प्रत्येक संघाला विनंती आहे की प्रत्येक संघाने दिलेला चेंडू हा मंडळाकडे जमा करायचा आहे. काय कुठला CBW वर्सेस काव्या. CBW वर्सेस शूटर. CBW ने आपले दोन्ही फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत. शूटर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्वरित. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ईशान्य दिशेतून खाऱ्या वारे सुटलेले आहेत, पण लवकरात लवकर शूटर या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. CBW संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. प्रथम संजय राजापकर, नॉन स्ट्राईकला सुकेश उर्फ पप्पन कदम. हा सुकेश कदम. प्रसाद खामकर. एकदम पायावर येईल ते. मी असं पुढे झालो तो. CBW शूटर या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतात ते प्रसाद खामकर. प्रवीणकडे द्यायचं नाही. आपल्या टीमचे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून सर्वीकडे पोहोचवत आहेत, त्यांचं पण एकदा अभिनंदन करतो. खूप छान प्रकारे त्याने हे लाईव्ह चालू आहे आणि सगळ्यांना मुंबई पासून सगळीकडे लाईव्ह बघता येतं हे आपल्या आरगावातून. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आरगाव प्रीमियर लीग 2024 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2024 रविवार दिनांक आज 19 मे 2024 या दिवशी ही संपन्न होत असताना आरगाव गावातील सर्व मान्यवर, त्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आणि ही स्पर्धा संपन्न होत असताना या स्पर्धेचा प्रथम क्रमांक, रोख रक्कम आणि चषक सौजन्य आद्याप्रसाद खामकर, मालिकावीर महेंद्र पप्पू खामकर यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण महेंद्र पप्पू खामकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. आणि तसेच उत्कृष्ट फलंदाज महेंद्र पप्पू खामकर यांच्याकडून जो कोणी उत्कृष्ट असा फलंदाज असेल त्याला प्रदान करण्यात येईल. उत्कृष्ट गोलंदाज यांना सुद्धा महेंद्र पप्पू खामकर यांच्याकडून जो काही पारितोषिक असेल ते देण्यात येईल. आणि शेवटी हा सामना संपल्यानंतर सामनावीर चषक सौजन्य शिवांश तुषार खामकर यांच्याकडून प्रदान करण्यात येईल. आणि या कार्यक्रमाचं साऊंड सिस्टम व्यवस्था करण्याची जी आम्हाला मुभा दिली प्रभाकर चिबडे यांचे आम्ही प्रथमतः आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. आणि या सामन्यासाठी जे खेळाडू सामन्यात त्या सामन्यात चेंडू देण्याचे जे काम केलं ते
सचिन एकनाथ खामकर यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो. आणि या सामन्याचं जे यूट्यूबवर प्रक्षेपण करतात त्या बंधूंचं साहेब तुमचं अक्षय ना अक्षय चिपडे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी जे आम्हाला आमच्या या आरगाव गावाला जे योगदान दिलं त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. आणि शेवटी निघताना आम्ही त्यांना त्यांचा एक सत्कार घालणार आहोत. त्या सत्काराला त्यांनी अगोदर न जाता आमच्याशी संपर्क साधायचा आहे. साहेब तुम्ही आम्ही तुमचे आभार मानतो आणि जे थांबायचं आहे तुम्ही एवढं बोलून मी 2 शब्द थांबवतो. आणि चेंडू शिवराशीच्या बाहेर न जाता शिवराशीच्या आत पकडलेला आणि अशा वेळी विकेट्स आहे हे आबाद झालेले आहेत. सुंदर झेल पकडलाय हे पण बघितलेला आहे. खूप सुंदर झेल पकडलेला गणेश शेलार यांनी खूप खरं हा 6 होता परंतु त्यांनी खूप छान प्रकारे झेल पकडलेला आहे. आता कोण जातोय गेला नाही अजून. हा संकेत जोगळे संकेतच जाणार त्याच प्रकारचा सांगू टाक. नाही मी सांगतो ना मी मगाशी सांगतो मयाला हॅलो मित्रांनो सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू ह्याला मी एक सांगू इच्छितो. आमच्या गावचे सुपुत्र प्रदीप बाळू कदम हे सगळ्यांना परिचित असतील. त्यांचं नाव घ्यायला मी विसरलो. मी एक त्यांना प्रथमतः त्यांचं मी नाव घेतलं नाही. मी एक दिलगिरी व्यक्त करतो. पण आमचे प्रदीप कदम हे आज जर असते इथे तर आम्हाला एवढा आनंद झाला असता आणि आमच्या कुठल्याही संघातून ते खेळले असते. तर या स्पर्धेच्या शेवटी आम्ही त्यांना एक श्रद्धांजली वाहणार आहोत. तर सगळ्या संघाने त्या श्रद्धांजली देत असताना आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आमच्या गावचा एक सुपुत्र तरुणपणात निघून गेला. आमचा लाडका प्रदीप बाळू म्हणजे बबलू हा आमच्यातून निघून गेला आणि ह्या स्पर्धेला त्याचं एक एवढं मोठं योगदान लाभलं असतं पण तो आपल्यातून निघून गेलाय. तर ह्या स्पर्धेनंतर शेवटी त्याला आपण एक श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदरांजली वाहणार आहोत. तर सगळ्यांनी आपण कुठेही न जाता आपण त्यांना एक श्रद्धांजली वाहायची आहे एवढी मी तुम्हाला विनंती करतो. बॉलर राहुल खूप छान बॉलर आहे राहुल. आता बघूया स्ट्राईकला धाव संख्या 10 होते. बघूया राहुल पुन्हा एकदा. आणि मला वाटतं हा एलबीची अप्पल आहे परंतु पंचांनी नकार दिलेला आहे. राहुल अतिशय सुंदर अशा गोलंदाजीमधून फलंदाजाला आक्रमण करतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी राहुल यांची. अटीतटीची मॅच चालू आहे. राहुल पुन्हा एकदा
बघूया लेफ्ट आर्म मार्क बघूया आणि हा वाईट खूप वाईट अवांतर धाव संख्या धाव संख्या 11 राहुल पुन्हा एकदा बघूया आणि पुन्हा एकदा वाईट उदय खांकार उत्कृष्ट असे अंपायर आहेत त्यांच्या जोडीला नॉन स्ट्राईकला आहेत ते विकी ते पण खूप सुंदर अंपायर विकी उदयचं नाव घेतलं पहिलं नॉन स्ट्राईक पुन्हा एकदा राहुल आणि असा पाठी मारलेला पर्यंत पाठी मारून काही उपयोग होणार नाही पाठीमागे एकच धाव आहे स्ट्राईकला संकेत जोगे राहुल पुन्हा एकदा जवळजवळ अर्धी धाव संख्या झालेली आहे मला वाटतं आता जरा टाईट शेप बॉलिंग करावी लागेल राहुलला पुन्हा एकदा राहुल बघूया आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा आणि अवांतर अशी एक धाव टोटल 2 धावा मिळत आहेत राहुलला अजून लेंथ काय लाईन लेंथ सापडलेली नाही आहे 4 षटकांचा सामना आहे तुम्हाला लाईन आणि लेंथ एका षटकामध्येच आणि एका ओव्हरमध्येच सापडायची आहे सुकेश राहुल बघूया आता सुकेशला कसा बॉल टाकतो हा 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 आणि स्क्वेअर कट केलेला आहे आणि मला वाटतं पुन्हा एक धाव मिळाली आणि धाव संख्या झाली 16 आता जवळजवळ धाव संख्या हळूहळू वाढते आता कुठेतरी टाईट बॉलिंग करावी लागेल एक धावून काढला ना सोडून द्या ना हे 17 झाले धाव संख्या 17 बॉल बॉल 4 बॉल ना रुपया मॅचचा जवळजवळ संपवण्याच्या विरोधानेच बॉलिंग करतोय नुसता वाईट टाकतोय जरा त्यांनी लाईन मध्ये येऊन बॉलिंग केली तर अजूनही मॅच हातामध्ये आहे आणि पुन्हा एकदा सुंदर फिल्डिंग एक धाव धाव संख्या 19 4 चेंडू 4 बॉल 19 बघूया आता आणि किपरने मिसफिल्ड केली आणि पुन्हा अवांतर एक धाव संख्या 20 5 चेंडू 20 धावा जिंकण्यासाठी आता केवळ 4 धावांची आवश्यकता हा खेळ आहे बघितलं तुम्ही जी कुठे टीम 80 धावा पार करत होती ती आता 23-24 वर म्हणजे
जी समोरची CBW आहे त्यांनी खूप छान गोलंदाजी केली आणि तशीच सुंदर परत फलंदाजी पण करतायत. चांगले बॅट्समॅन आहेत त्यांच्याकडे अजूनही. आणि पुन्हा वाईट आणि 2 धावा. मला वाटतं त्यांना लाईन आणि लेंथच सापडली नाही अजून. आणि 22 धावा जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. राहुलने व्हाईट मध्येच पूर्ण मॅच दिलेली आहे. अजून त्यांचा 1 चेंडू बाकी आहे. यापुढील होणारा सामना काजल ट्रॅव्हल्स विरुद्ध ओमी 11. काजल ट्रॅव्हल्सने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे. आणि हा मारला सुंदर असा मला वाटतं हा चौकार. आणि हा रीतीने CBW एंटरटेनमेंट यांनी हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचे